कणकवली नगरपंचायत मतमोजणीला अवघे 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये स्ट्रॉंग रूममध्ये EVM मशीन ही ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये कडेकोट बंदोबस्त अगदी पहारा 24 तास असा पहारा दिला जात आहे। त्यामुळे इथे CCTV कॅमेरे देखील तैनात करण्यात आलेले, पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तैनात करण्यात आलेले आहे। मात्र जर पाहिलं तर आपण लक्षात येईल की 4 दिवस जे आहेत ते मात्र मतमोजणीला राहिलेले आहेत। मात्र प्रशासन आहे ते निवडणूक अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल मात्र पूर्णपणे काळजी घेताना पाहायला मिळतं, पूर्णपणे कडेकोट बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळतं। मात्र कणकवली जी नगरपंचायतची निवडणूक आहे ती मात्र रंगतदार झालेली पाहायला मिळाली होती। मात्र यामध्ये आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे असा हा सामना जो आहे तो या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता। एकीकडे भाजप विरुद्ध सर्व पक्ष एकत्र आले होते असाही देखील सामना पाहायला मिळाला। त्यामुळे निलेश राणे यांनी या निवडणुकीमध्ये उडी घेतल्यामुळे ही निवडणूक जी आहे ती मात्र कणकवली नगरपंचायती रंगतदार असलेली पाहायला मिळाली। त्यामुळे मात्र 21 तारखेला बघावं लागणार आहे कोणाच्या बाजूने निकाल जो आहे तो मात्र जनता देते, याकडे मात्र सर्वांचं लक्ष जे आहे ते मात्र कणकवलीकरांचं लागून राहिलेलं पाहायला मिळतं आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।